नमस्कार. मेथीची भाजी आता मार्केटमध्ये भरपूर जास्त शिवाय स्वस्तही भेटते बरोबर ना. मग आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीचे पराठे. हे पराठे बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, शिवाय ते होतातही अतिशय चवदार. हा तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा अगदी नाश्त्यासाठीही आरामात बनवू शकता. मेथी निवडून घेतलेली आहे. मेथी 5 ते 7 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची, जेणेकरून मेथीच्या पानांमध्ये जे काही मातीचे कण वगैरे साचलेले असतील, बसलेले असतील, ते कण सगळे पाण्यामध्ये विरघळून जातील आणि भाजी आपली पटकन स्वच्छ होईल. मेथी पाण्यात भिजते तोवर आपण मिरची तयार करून घेऊ. मी कमी तिखट हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि धने वापरलेले आहेत. आवर्जून धने घालून घ्यायचे, त्याने चव अतिशय अप्रतिम अशी येते. आपली मिरची तयार झालेली आहे. भाजी आपली भिजून छान बारीक कापून घ्यायची आहे. जास्त मोठी नाही ठेवायची. जर जास्त मोठी राहिली तर ते पराठ्याचा शेप खूप जास्त चेंज करते. यानंतर कोथिंबीर कापून घ्यायची बारीक, 3-4 चमचे घालून घ्यायचे. त्याचबरोबर आपण जी मिरची वाटली होती ती मिरची घालून घ्यायची. आता धने घालून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा, कारण मी ज्या रेसिपीज बघितलेल्या आहेत त्यामध्ये धने वाटून घातलेले नाही आहेत. बरं असं. आता यानंतर यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे मी. तुम्हाला हवं असेल तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तुम्ही मैदाही घालून घेऊ शकता. त्याचबरोबर 2 चमचे बेसन पीठ आवर्जून घालून घ्यायचे. बेसन पिठामुळे आपल्या पराठ्यांना चवही उत्तम येते, शिवाय त्याचं टेक्स्चर अतिशय सुंदर दिसतं. म्हणजे दिसायला पराठा एकदम मस्त नाजूक साजूक दिसतं. ठीक आहे. बरं, चवीनुसार मीठ घालायचे, हळद घालायची आणि दही घालून घ्यायचे 3 ते 4 चमचे. दही जर आंबट असेल तर मग या ठिकाणी तुम्ही 2 चमचे दही घालून घ्यायचे. आणि जर समजा तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडरही वापरून घेऊ शकता. त्याचीही चव अतिशय अप्रतिम लागते. फक्त लिंबू वापरू नका. जर लिंबू वापरलं तर मग पराठे आपले चवदार लागत नाहीत किंवा ते लवकर खराबही होतात. म्हणून यामध्ये लिंबू अजिबात वापरायचं नाही आहे. यामध्ये पाणी न घालताच आपण दही, भाजीचं मॉइश्चर ह्याच्यामध्ये जेवढं जसं पीठ होईल तेवढं जास्त मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं. माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि या ठिकाणी पाणी घालून तुम्ही हे पीठ छान मळून घ्यायचे. थोडासा वेळ लागेल, पण हळुवारपणे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पटापट जर पीठ मळलं गेलं तर ती भाजीचा जो कडवटपणा आहे तो पिठामध्ये सामावला जातो. म्हणून मग पीठ हळूहळू मळून घ्यायचं आहे, जास्त पटापट नाही करायचं आहे. ठीक आहे. आता हे स्किप केलेलं आहे, फॉरवर्ड केलेलं आहे, म्हणून तुम्हाला ते फास्ट दिसतंय, पण ते एवढं फास्ट मळलं गेलेलं नाही आहे. आता याला तूप लावून घ्यायचे, तेल वापरायचं नाही आहे. तुपामुळे हे पराठे जे आहेत ते अतिशय छान मऊसूत होतात, शिवाय ते चवदारही खूप जास्त लागतात. आता हे तूप लावून पीठ 5 ते 7 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. 5-7 मिनिट पीठ भिजेपर्यंत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी चटणी आरामात बनवून घेऊ शकता. पण मी चटणी बनवलेली नाही आहे, कारण माझ्या श्रावणीला ते दह्यासोबत खायचे होते. बरं, आता आपण हे पराठे लाटून घेणार आहोत. जर पराठे जास्त जाड लाटले गेले तर ते खूप जास्त मऊ पडतात आणि सॉगी होऊन जातात. म्हणजे खाताना ते तोंडात छान असे पटकन विरघळत आहेत. म्हणून हे पराठे मध्यम जाडीचे लाटून घ्यायचे. आणि जर तुम्ही हे खूप जास्त पातळ लाटले तर मग ते कडक होतात. तो मऊसूतपणा त्या पराठ्यांना राहत नाही. म्हणून मग हे पराठे लाटत असताना थोडेसे मध्यमच लाटून घ्यायचे. चपातीसारखे आपण जशी चपाती बनवतो ना, अगदी त्या प्रकारे लाटून घ्यायचे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर तो का नाही आवडला हे मला कमेंट करून सांगा. आणि जर तुमच्याकडे अजून काही वापरत असतील पराठे बनवताना तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आपला पराठा लाटून झालेला आहे ना, मग आता तव्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मग पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजण्यासाठी आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे किंवा मग एकदम बारीक ठेवायचा आहे. मी सुरुवातीला गॅस मध्यम ठेवला होता, बारीक ठेवला होता आणि नंतर मध्यम केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर या पराठ्यांमध्ये तुम्ही तीळ घालून घेऊ शकता. मी तीळ घातलेले नाही आहेत. आता याला तूप लावून घ्यायचं. मी मेल्ट करून ठेवलं होतं तूप, ते लावून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता, पण तूप लावल्याने पराठे जास्त हेल्दी होतात. म्हणून मी या ठिकाणी तूप लावून घेतलेलं आहे. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. तुम्ही बघू शकता की आपले पराठे किती मऊसूत झालेले आहेत. अगदी मुठीमध्ये पूर्ण पराठा आपला सामावून घेतला जातो. दह्यासोबत सर्व करत असताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरही घालून घेऊ शकता. पण माझं दही जास्त आंबट नव्हतं, म्हणून मग मी त्यामध्ये साखर घातलेली नाही आहे. आणि थोडंसं शायनी दिसावं किंवा अगदी मस्त दिसावा ना व्हिडिओ, म्हणून त्यामध्ये मी थोडीशी बेडगी पावडर घातलेली आहे. बस. तुम्ही नाही घातली तरीही काहीच हरकत नाही आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.